प्रयत्न, दुसऱ्या धावासाठी प्रयत्न होतोय. रनआउटचा या ठिकाणी अपील आणि गडी बाद असल्याचा निर्वाळा देतात या ठिकाणी पंच संकेत साटम. सुकृत या ठिकाणी चोरटी धाव घ्यायची होती, कॉलिंग थोडंसं या ठिकाणी चुकलं आणि त्याच्या जोरावर या ठिकाणी एक धाव मिळते. एका धावेवर या ठिकाणी माघारी परततोय, थोडासा स्वस्तात माघारी परततोय. पहिल्या मॅचमध्ये सुद्धा बघितलं थोडंसं या ठिकाणी घाई केली सुकृत जोशीने, आता पण थोडीशी घाई झाली या ठिकाणी सुकृतकडनं. नवीन फलंदाज अक्षय धुळे, समोर आहे शुभम. शुभमकडे स्ट्राईक असेल, समोर सूरज हेमले. सूरज हेमले सुरेख गोलंदाजी करतोय, जसं तोफेतून गोळा निघावा तसं त्याच्या हातातून बॉल निघत असतो सूरज हेमलेच्या. वेगवान ताकदवर चेंडू फेकत असतो. दुसरा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, आता मात्र या ठिकाणी फसावलाय. ऍक्शन तीच होती, मात्र गती परिवर्तनाचा चेंडू. दोन चेंडू समाप्त झालेत. या पहिल्या षटकातील दोन चेंडूच्या सांगतेनंतर धाव फलक फक्त एक धावा एका गड्याच्या मोबदल्यात. आकुटबद्ध चेंडू, मोठा फटका, बघता बघता चेंडूचा प्रवास मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी लांबलचक षटकार बघायला मिळतोय. शुभम तहसीलकरच्या बॅटमधनं सूरज हेमलेवर आक्रमण बघायला मिळतंय. धाव फलक जाऊन पोहोचलाय 7 या धावसंख्येवर 3 चेंडूच्या सांगतेनंतर. 3 चेंडू आणि 7 धावा. 7 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 2 षटक म्हणजे 12 चेंडूंचा खेळ बाकी. 12 चेंडूंचा खेळ या इनिंग मध्ये, त्यातील 3 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. परत एकदा समोरच्या दिशेने हवाई फायर, चेंडू करेल सफर, मात्र या ठिकाणी एलिव्हेशन कमी होता, उंची कमी होती. गडी माघारी परतलाय, लंबाई कमी होती, ताकद कमी होती. चांगला या ठिकाणी फटका तर चांगला होता, मात्र विसावतोय जाऊन यश रक्षक क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि परिणाम स्वरूपी शुभम जे का आक्रमक ठरला असता तो मात्र माघारी परतलाय. गडी माघारी परततोय. शुभम याच्या स्वरूपात दुसरा धक्का बसतोय. धाव फलक स्थिरावतोय 7 धावा. 7 धावा असताना 4 चेंडूच्या सांगतेनंतर डीजे. कोण ठरतोय शेट आणि कोण जातोय घरी थेट, हे आता बघावं लागेल. सेमीफायनलचा सामना 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. पुढे टाकलेला चेंडू विक्रांत याला. विक्रांत सारंग 8 धावा 5 चेंडूच्या सांगतेनंतर. शेवटचा एका चेंडूचा खेळ बाकी. 800 धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात प्रथमतः फलंदाजी करत असताना रॉकस्टार संघ आपण बघतोय. बघूया कशा प्रकारे शेवटच्या चेंडूचा सामना करतील. अक्षय धुळे थांबून खेळण्याचा प्रयत्न, वेट अँड वॉच करता करता तो फक्त बघतच राहिलाय. चेंडू निर्धाव स्वरूपात गणला गेलाय. यॉर्कर लाईनवरचा चेंडू होता. या निर्धाव चेंडूने षटकाची झाली सांगता 8 धावा. या धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात प्रथमतः फलंदाजी करत असताना रॉकस्टार संघ. चला जरा हाई करा, स्पीडअप घ्या. रॉकी विकी स्पोर्ट जरा घाई करा. 6:40 झालेत घड्याळामध्ये. अजून फायनल बाकी आहे. नाही असा जर तुमचा स्पीड असेल तर मला वाटतं 1 ओव्हरचीच फायनल होईल. नाहीतर 2 ओव्हर होतील. 3-3 बॉलची 1 ओव्हर राहील.
नवीन गोलंदाज सुमित. विक्रांत या ठिकाणी स्ट्राईक अक्षयला देण्यासाठी आपली विकेट सॅक्रिफाईस करतोय. विक्रांत रनआउटच्या स्वरूपात आउट झालाय. नवीन बॅटर किसन राठोड. चला घाई करा. सुमित याला पहिल्या चेंडूवर तर सफलता रनआउटच्या स्वरूपात मिळाली. बघूया पुढील 5 चेंडू कशा प्रकारे हातात, कारण समोर तेवढाच एक तगडा फलंदाज अक्षय धुळे, आणि अक्षय धुळेकडनं अपेक्षा असतील या ठिकाणी संघाला. बघूया कशा प्रकारे फटकेबाजी करतोय. चला जरा स्पीडअप घ्या सुमित. आकुटबाचा चेंडू, मोठा फटका, कडक शॉट, 6 धावांसाठी. धाव फलक 14 धावा. धाव फलक 14 धावा. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल. नक्कीच या ठिकाणी फलंदाजी करणारे संघ म्हणेल की या 4 चेंडूंमध्ये 2 मोठे फटके यावेत, आणि गोलंदाजी करणारा संघ म्हणेल की 1 विकेट जावी. परंतु आकुटबाचा चेंडू, अशी जर गोलंदाजी केली तर अक्षय नक्कीच या ठिकाणी 4च्या 4 चेंडू बाहेर मारेल. धाव फलक जाऊन पोहोचलाय 20 या धावसंख्येवर. तीन चेंडूंचा अजूनही खेळ बाकी. धाव फलक जाऊन पोहोचलाय 20 या धावसंख्येवर. अजूनही रोमांचक असेल, कारण शेवट या इनिंगमध्ये, पुढच्या इनिंगमध्ये सुद्धा अशाच प्रकारचे फटकेबाजी बघायला मिळेल का, हे सुद्धा बघावं लागेल, कारण तेवढेच ताकदीचे दोन्ही संघ हे तुल्यबळ आहेत. दोन्ही संघ सुद्धा तुल्यबळ आहेत. एक धाव निघते चेंडूवर. एका धावने धाव फलक 21 धावा. चला स्पीडअप घ्या. एक धाव निघते, एक आणि रनआउटच्या स्वरूपात किसन राठोड माघारी परततोय. धावफलक 1 ने पुढे सरसावतोय. 21 धावा या धावफलकावर. अजूनही नवीन बॅटर प्रथमेश सावंत, रॉकस्टार संघाचा कर्णधार, स्वतः या ठिकाणी स्वतः मालक भाभी कलिंगण. दशावतारातील एक नाव असलेलं नाव, आणि त्यांचा एक फेमस डायलॉग होता, मी स्वतः मालक भाभी कलिंगन. तसा स्वतः मालक प्रथमेश रॉकस्टार स्पोर्ट्सचा सर्वे सर्वा. 2 धावा निघतात या चेंडूवर. 2 धावाने धावफलक 23 धावांवर. धावफलक 23 धावा. अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी. शेवटचा चेंडू घेऊन आकुटप्प्याचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव तर निघाले, चोरटे धाव निघाले. दुसऱ्या धावसाठी प्रयत्न केला जातोय का? परत एकदा एकच धाव निघते. एका धावाने धावफलक जाऊन पोहोचलाय 24 धावा. 25 धावांचं आव्हान असेल. 25 धावा, 12 चेंडू आणि 25 धावा असं विजयाचं समीकरण असेल. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या रॉकस्टार स्पोर्ट.
हॅलो, चला लगेचच सामन्याला सुरुवात करा. बारा चेंडू आणि 25 धावा हे विजयाचं समीकरण. 12 चेंडू आणि 25 धावा. लगेचच सामन्याला सुरुवात करा. विकी स्पोर्ट आपला अतिरिक्त खेळाडू पाठवा. विकी स्पोर्ट नावं जरा सांगा. हरी स्ट्राईक एंडवर हरी सज्ज होतोय. नॉन स्ट्राईक एंडवर रसिक. रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन करेल का रसिक हे बघावं लागेल. 25 धावांचा पाठलाग करण्यासाठी गोलंदाजी मार्कवर शुभम तहसीलकर सज्ज होतोय. हरीश स्ट्राईक एंडवर. ज्या हरीशने सुंदर फटकेबाजी केली होती पहिल्या सामन्यांमध्ये, या सामन्यामध्ये कशी फटकेबाजी करतोय बघावं लागेल. 25 धावांचा पाठलाग पहिला चेंडू घेऊन शुभम. पहिला चेंडू फुल टॉस प्रकारचा चेंडू. फुल टॉसवर फुल टोल वसूल केला गेलाय. अर्धा डझन धावा देणारा फटका. 6 धावा. डीजे पहिल्या चेंडूवर या ठिकाणी षटकाराने स्वागत केलं गेले शुभम याचा. परत एकदा समोरच्या दिशेला फक्त फ्लिक केलाय. 6 धावांसाठी. 6 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय 12 या धावसंख्येवर. मग असं टप्पो त्या का भेटणार नाही. शोधूच लागतलो. मग अशी तुम्ही खून करूक नाही ना थैसर. फुली मारू होती. परत एकदा आखूट टप्प्याचा चेंडू होता, मात्र आता कुठेतरी चुकतोय. इथे पण मोठा फटका आला असता, मात्र या ठिकाणी चेंज ऑफ पेस बघायला मिळाले. सुरेख गोलंदाजी. आता मात्र कमबॅक केलाय. इथून पुढे काय करतो हे बघावं लागेल. 13 धावा खर्च केल्यात पहिल्या 3 चेंडूंवर. 9 चेंडू आणि 12 धाबाचं विजयाचं समीकरण असेल आता मात्र. कारण पहिल्या 2 चेंडूवर सुरेख आक्रमण हरीशाच्या माध्यमातून बघायला मिळाले. एक अत्यंत महत्त्वपूर्ण सामन्यांमध्ये जेव्हा शुभम गोलंदाजी करतोय तेव्हा सुरेख गोलंदाजी करताना जाणतो आपण, मात्र आज कुठेतरी या ठिकाणी बिखरताना दिसलाय. प्रेशरमध्ये परत एकदा मोठा फटका हवाई कारांचा उडालाय. क्षेत्ररक्षक येतो या ठिकाणी. अवी परब सर या ठिकाणी गॅदर करतायत. चेंडूला सेफ हँड म्हणून ओळखले जातात आणि सुरेख या ठिकाणी कॅच पकडतायत. कॅच घेतली गेली या ठिकाणी आणि गडी माघारी परतेल. रसिक स्वस्तामध्ये या ठिकाणी माघारी परतलाय. न्यू बॅटर सुरेश हेमले येतो या ठिकाणी. चला जरा घाई करा बॅट्समॅन, बॅटर घाई करा जरा. 8 चेंडू 12 धावा विजयाचं समीकरण कमबॅक करणं जाणतोय शुभम आणि त्याने ते करून दाखवलंय. पहिले 2 चेंडू जरासे खराब होते, त्याचा खरपूस समाचार घेतला गेलाय. 12 धावा वसूल केले होते पहिल्या 2 चेंडूंवर. त्यानंतर मात्र 1 धावा खर्च केली आणि एक गडी माघारी पाठवलाय 2 चेंडूंवर. म्हणजे 4 चेंडूच्या सांगत आहे खरीच 1300 धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात शुभम याच्या माध्यमातून बघायला मिळते. न्यू बॅटर सूरज हेमले स्ट्राईक एंडवर असेल. त्याची साथ देण्यासाठी ज्याने 2 षटकार खेचलेत असं हरीश नॉन स्ट्राईक एंडवर. एका धावेचा प्रयत्न तर झालाय, दुसऱ्या धावेसाठी कोणतीही जोखीम नाही, कारण दोन्ही फलंदाजांकडे ताकद आहे, क्षमता आहे मोठे फटके खेळण्याचे. आणि जर ते मैदानात शेवटपर्यंत उभे राहिले तर सामना नक्कीच जिंकू शकेल. या ठिकाणी परत एकदा एक मोठा विकेट, एक मोठा मासा गळाला लावणे गरजेचं असेल आणि त्यासाठी जाळ बेसवणं सुद्धा गरजेचं असेल ते रॉकस्टार संघाला. कारण पहिल्या
षटकांमध्ये थोडीशी या ठिकाणी हाराकारी झाले, दोन मोठे फटके आलेत. शुभम शेवटचा चेंडू, आखूड टप्प्याचा बॅटची एज घेऊन प्रथमेश यांच्या हातामध्ये चेंडू विसावतो. एकच धाव निघेल या चेंडूवर. षटकाची झाले सांगता, या पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर धाव फलक 15 धावा. या धाव फलकावर 25 धावांचा पाठलाग करत असताना 6 चेंडू आणि 10 धावांचं विजयाचं समीकरण आता मात्र येऊन ठेपतंय. अशा वेळी कोण हे 6 चेंडू टाकेल हे बघावं लागेल. खूप असे गोलंदाज आहेत. यश गोणे आहे, अविसर स्वतः गोलंदाजी करतात, त्यानंतर सुकृत जोशी पण गोलंदाजी करतोय, अक्षय धुळे पण वेळेवर गोलंदाजी करतोय, किसन राठोड त्यांच्याकडे आहे गोलंदाजीमध्ये. खूप असे ऑप्शन आहेत आणि अशा वेळी परत एकदा चेंडू हातात दिला जातो यश गोणे याच्या. चला जरा स्पीडअप घ्या, फायनल व्हायचे. 7 वाजायला 5 मिनिटं बाकी आहेत. 7 वाजायला फक्त 5 मिनिटं बाकी आहेत. स्पीडअप घ्या. वाजले किती ते बघा. वाजले की 12. आता जाऊ दे ना घरी. 7 वाजलेत. ज्यांची लग्न झालेत त्यांना 7च्या आत घरात हे माहिती असेल, त्यामुळे 7 वाजलेत. खोलवर टप्प्याचा चेंडू, पुढे टाकलेला चेंडू, मिनी हेलिकॉप्टर फिरवलाय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, रनआउट होईल का? थोडीशी ढिलाई या ठिकाणी बघायला मिळाली. तिथे बॅकअप नव्हता. हे काय केलंय सुकृत, कोणीच नव्हतं तिथे. जिथे 2 धावा पूर्ण झाले होते, तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न, चौथ्यासाठी सुद्धा प्रयत्न, 4 धावा पूर्ण. आधीच कर्ज बाजारी आणि त्यात ह्यो उष्णो शेजारी. पहिल्या चेंडूवर 4 धावा मारायची गरज नव्हती. जाऊ दे, 1 धाव गेली असते, 2 धावा गेल्या असत्या. अशा ठिकाणी या ठिकाणी 4 धावा दिल्यात. हे का म्हणतात पायार कुराड मारणं. कुराडीर पाय मारणं हे आता समजणार नाही. येणारो का ठरवतो, कारण आता मात्र विजयाचं समीकरण बदललंय. 5 चेंडू आणि 6 धावा. शेवटच्या क्षणी जेव्हा अंतिम चेंडूपर्यंत मॅच होते तेव्हा ह्या 1-2 ज्या धावा आपण अतिरिक्त देतो आपल्या चुकीमुळे, ते शेवटी महागात ठरतात. नक्कीच चेंडू लागला असता तर नक्कीच या ठिकाणी गडी बाद झाला असता. जर तरचे विषय, मग पहिल्यांदाच मी सांगितले, जर तरचे विषय, हे केलं असतं तर असं झालं असतं, तसं झालं असतं, हे म्हणण्यापेक्षा षटकाराने सामना हरीशने फिनिश केलाय आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच असेल हरीश. यायचं आहे हरीश आपण या ठिकाणी आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब घ्यायचा आहे. लगेचच या ठिकाणी फायनल होईल. तुमचं झाला जुगाई वाघ गाई आणि या ठिकाणी